उमेदवारांचे खिशे रिकामे, मलिदा गँग मालामाल. पंढरीत नव्या मलिदा गँगचा पर्दाफाश. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील निवडणूक झाली. समाधान अवताडे पुन्हा एकदा आमदार झाले आणि जनतेच्या मनातील आमदार भगीरथ भालके पुन्हा एकदा पराभूत झाले. भगीरथ भालके यांचा कशामुळे आणि कुणामुळे पराभव झाला हे आता कुणीच कुणाला सांगण्याची आवश्यकता उरली नाही. समाधान अवताडे यांना अकलूजवरून कशी मदत झाली हे जनतेने पाहिले आहे. भालके प्रेमी कुणाला आणि कशा शिव्या देत आहेत हे तर सोशल मीडियावर सगळेच पाहत आहोत. परंतु निवडणुकीच्या चर्चेपेक्षा जन्माला आलेल्या नव्या मलिदा गँगची चर्चा अधिक होऊ लागली. धनसंपत्तीच्या जीवावर भगीरथ भालके यांना पराभूत करण्यासाठी एकाला पुढे करण्यात आलं. तुतारीतून पिपाणीचाही आवाज निघणार नव्हता याची जाणीव सगळ्यांना झाली होती. पण काही करून भालके यांचा पराभव करून पाहुण्याच्या हातून साप मारायचा प्रयत्न झाला. पैसा पेरून निष्ठा उगवत नसते, शिवाय कुणीही घाम गाळलेला पैसा हवेत उधळत नसतो. भालके यांचा पाडाव करण्यासाठी आलेल्या या कथित आणि भावी आमदाराची धनसंपत्ती पाहून त्यांच्या भोवती कावळे जमले तरच नवल झालं असतं. मतदारसंघात कसलेही काम नसताना, कुणी ओळखतही नसताना त्यांच्या भोवती मलिदा गँग तयार झाली. कालपर्यंत गंजत पडलेले नेते अचानक चकाकू लागले आणि कॅमेऱ्यासमोर येऊन मोठ्या मोठ्या बाता मारू लागले. बिनकार्यकर्त्यांचे हे नेते एकाएकी चर्चेत आले. अर्थात ही मंडळी मलिदा गँगचे सभासद आहेत याची चर्चा लोकात सुरू झाली. कालपर्यंत याच मंडळींनी परिचारक व भगीरथ भालके यांच्या वळचणीला आश्रय घेतलेले आणि स्वतःला नेते म्हणून घेणारेही या मलिदा गँगमध्ये दिसू लागले. लोक मात्र त्यांना पाहून हसत होते. मतदान झाल्यानंतर मात्र लोकात मोठी चर्चा झाली आणि मलिदा गँग पूर्णपणे उघडी पडली. या गँगने आधीच आपल्या खिशात मलिदा कोंबून भरला होताच, पण जनतेसाठी दिला गेलेला मलिदा सुद्धा यांनी घशात घातला. त्यामुळे लोकांनी वारेमाप शिव्या घातल्या. कासेगाव परिसरात तर मोठी चर्चा होती की मलिदा लोकांच्या हातात मिळालाच नाही. लक्ष्मी टाकळी परिसरात व पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये सुद्धा लोक संबंधित चोराचे नाव घेत शिव्याशाप देत आहेत. मतदान संपेपर्यंत मलिदा देतो म्हणत लोकांना नादी लावले, पण प्रत्यक्षात कुणालाही मलिदा दिला नाही. सगळा मलिदा आपल्या घरात ठेवून हा गंडवे पसार झाला. कुणी वंदा, कुणी निंदा. मलिदा दिसला की कर जिंदाबाद, हाच आमचा धंदा याचीच प्रचिती येऊन गेली. मलिदा गँगचे जेवढे सदस्य राजकीय दलालाच्या जवळ गोळा झाले होते त्यांच्या भागात असाच मलिदा गायब केला गेला असल्याची मोठी चर्चा होत आहे. उमेदवाराचे खिसे रिकामे झाले, मलिदा गँग मात्र मालामाल झाली. निष्ठा पुन्हा एकदा विधवा झाली. भारत नाना भालके आमदार असताना त्यांच्या भोवती पिंगा घालणारे, जिभल्या साठणारे, नानांनी ज्यांच्यावर उपकार केले त्यातले काही जण या मलिदा गँगमध्ये दिसत होते. तिथेही त्यांनी बेईमानीच दाखवली. भगीरथ भालके यांच्याशी तर ते आधीच बेईमान झाले होते. निवडणूक झाली पण लबाड लुच्चे चेहरे उघडे पडले अशी चर्चाही आता होऊ लागली आहे. जनतेच्या नावाने आलेला मलिदाही यांनीच घशात घातला. कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा दलाल उघडे पडले आणि त्याच्या कपाळावर दलालीचा शिक्का कायम मारला गेला हे मात्र